नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ड्यूस फारचे मालक आहेत हे, इतके सगळे ड्यूस फार आहेत त्यांच्याकडे. सर आपला परिचय द्या. माझं नाव संतोष कल्लाप्पा पवार, राहणार घोसरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तालुका शिरोळ. सर आपण इतके सगळे ड्यूस फार वापरताय, तर का ड्यूस फार 4-5 ड्यूस फार सांभाळण्याचं काय कारण आहे? जरा मोठं कारण म्हणजे आमचं असं आहे की मी सगळ्या कंपन्या ट्रॅक्टर वापरून बघितला. बरं. ह्यांचा परफॉर्मन्स एक नंबर आहे. ओके. आणि मेंटेनन्स कमी आहे. बरं. ॲव्हरेजला पण चांगला आहे. हां. सगळ्या गोष्टीकडून एक नंबर ट्रॅक्टर आहे. कुठल्या कंपन्यांचं ट्रॅक्टर वापरलं तुम्ही? महिंद्रा वापरलंय, जॉन डियर, सोनालिका, सगळ्या कंपन्या. न्यू हॉलंड वापरलाय? न्यू हॉलंड पण वापरलाय. बरं. म्हणजे जॉन डियर सारखा ब्रँड, न्यू हॉलंड सारखा ब्रँड, महिंद्रा वगैरे पण वापरले तुम्ही. सगळे आणि सगळं वापरून झाल्यावर तुम्ही ड्यूस फार वरती स्थिर झालाय. तरी काय डिझेलची जी खासियत, नक्की काय फरक वाटतो तुम्हाला? किमान एकरा बघा 2 लिटरचा तर फरक. किमान फरक? हा, किमान. त्याच्यापेक्षा जास्त कधी दिसला फरक? 4 लिटर पर्यंत म्हणजे ते रानावर अवलंबून राहतंय. बरं, मग कमीत कमी 2 लिटरचा फरक तरी आहे. 2 लिटरचा तर फरक आहे. ओके. मशीन तोडलेल्या रानात सुद्धा एक नंबर चालतो. बरं. हे तुम्ही हे ट्रॅक्टर कशाबद्दल याचं फ्रंट ॲक्सेल का खोललाय? ते फक्त याचं बुशिंग केलंय म्हणून काढलंय. बरं, म्हणजे मेकॅनिक तुम्ही स्वतःच आहे? स्वतः. तुम्ही स्वतः कंपनी ट्रेनिंग घेतली का? मग हे इतका चांगला ट्रॅक्टर असून लोकांची पसंती का नाही, म्हणजे कमी का दिसतात हे ट्रॅक्टर मार्केटमध्ये? काय कारण? काय आता एक ब्रँड झालेला आहे हो, महिंद्राचा, बरं, जॉन डियरचा किंवा हॉलंडचा. म्हणजे ही कंपनी कुठेतरी मार्केटिंगला कमी पडली तुम्हाला असं वाटतंय का? आम्हाला असं वाटतं. म्हणजे चांगलं प्रोडक्ट असून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं नाही, त्याच्यामुळं लोक शक्यतो असे नवीन धाडस काही करत नाहीत. जे चालू आहे शेजा पाजाऱ्याने, मित्रमंडळीनं, नातेवाईकांनी जे घेतलं त्यालाच निवडतं. पण हा घेतल्यानंतर ट्रॅक्टर मालक फायद्यात येणार का तोट्यात जाणार? फायद्यात येणार 100%. कारण मेंटेनन्स जीवर आहे ना. बरं. मेंटेनन्स बाकीच्या ट्रॅक्टरना काय मेंटेनन्स येतो आणि ह्याला काय, असं म्हणजे मेंटेनन्सची जर बाजू बघितली तर नक्की काय फरक दाखवतो? मेंटेनन्स म्हणजे कसं, आता उन्हाळा भरपूर आहे. बरं. त्यामध्ये सीझनला ऊन भरपूर असल्यामुळे ट्रॅक्टर गरम होतं. हां. गरम झाला की ट्रॅक्टर शीस होत्यात. बरं. ओके. हे सगळं इंजिनचा प्रॉब्लेम. ट्रान्समिशन बद्दल जर बोलायचं झालं, गिअरबॉक्स बद्दल, तर काय? गिअरबॉक्स बद्दल म्हणायला गेला तर याचा गिअर कधी अडकला नाही, काय नाही आजपर्यंत. एकदम स्मूथ येतात. टायर स्लिपेजचं वगैरे काय? अजिबात नाही. टायर झीज पण कमी आहे. टायर झीज कमी, टायर स्लिपेज नाही. हो. बाकी कामाची क्वालिटी घेत असताना, म्हणजे पीटी ऑपरेटेड कामं असतील किंवा काय, तर त्यात तर ह्यांचं का नाही आरपीएम ड्रॉप होतच नाही. अच्छा, म्हणजे आरपीएम ड्रॉपची काही विषय नाही. आता पंजाब हरियाणामध्ये आपण पाहतो तर जॉन डियर आणि न्यू हॉलंड हे जे ट्रॅक्टर आहेत तिथं मोठ्या प्रमाणात मॉडिफिकेशन करूनच चालवतात. तर आपल्याला ते इंजिन मॉडिफिकेशनची गरज आहे का? नाही, काहीच गरज नाही. ऑलरेडी ताकद त्याला भरपूर येते. बघून घ्या मित्रांनो, हे 3 आणि हा एक ॲग्रोमॅक्स सिरीजमधलं 4 ट्रॅक्टर ते वापरते. साधारण किती सालापासून तुम्ही वापरताय ट्रॅक्टर? आम्ही आता 10-12 वर्ष तर झाली. होय का? 10-12 वर्ष झाली. यातला नवीन घेतला होता कुठला का सगळे जुने घेतले? आम्ही स्वतः मेकॅनिक असल्यामुळे सगळे सेकंड हँड ट्रॅक्टर घेतले. बरं. ज्या कोणी शेतकऱ्यांना कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये जर ड्यूस फारचे कोणी ओनर असतील आणि त्यांना काही समस्या असेल तर हे मिस्त्री आहेत. परत एकदा तुमचं गाव आणि हे सांगा. माझं नाव संतोष कल्लाप्पा पवार, राहणार घोसरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आणि हा हायवे कुठला तुमचा? हा कुठं रस्ता आहे? घोसरवाड टाकळी रोड. घोसरवाड टाकळी रोडवरती यांचं घरच्या घरीच यांचं वर्कशॉप आहे. तरी यांच्या मदतीनं तुमच्या ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. बाकी स्पेअर पार्ट आणि आपले मेकॅनिक पण आहेत जी ट्रॅक्टर्स कराडमध्ये, तर तिथून तुम्हाला स्पेअर आणि सगळी मदत भेटून जाईल. धन्यवाद सर.